वाठार स्टेशन येथे मूलभूत सुविधा दिल्या नसल्याबद्दल येथील ग्रामस्थांनी सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एल्गार पुकारला। येथील संपूर्ण ग्रामस्थांनी मोर्चा काढून मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्यामुळे आम्ही मतदान करणार नाही असा इशारा दिला। तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणालाही कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नसून मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे फलक घेऊन घोषणाबाजी केली। छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं, लोकशाही रामभाऊ साठेंचं, आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईकांचं हम सब जय महाराष्ट्र। मी अमोल आवळे, उपजिल्हा प्रमुख सातारा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। विधानसभा 2024 20 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम चालू आहे, परंतु वाठार स्टेशन येथे समस्त ग्रामस्थ उपस्थित आहेत। या बहुजन समाजातील लोकांच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी संदर्भात आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत। इथल्या गोपाळ समाज, गोसावी समाज, भटका विमुक्त समाज, यूपी वाले, सर्व बाहेरचे सर्व लोक जे गेल्या 50-60 वर्षापासून वाठार स्टेशन येथे वास्तव्य करत आहेत। या 60 वर्षापासून ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत हे सर्व लोक मतदान करत आलेले आहेत, परंतु यांच्या अशा अडचणी आहेत की यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे घरकुल नाही, घरकुलाची व्यवस्था होत नाही, सांडपाणी गटाराची व्यवस्था होत नाही, आम्ही जिथे राहतो तिथे कचरा कुंडी आहेत, त्या कचरा कुंड्या हलवायचं म्हटलं तर कचरा कुंड्या हलवल्या जात नाहीत। त्यामुळे इथल्या महिला, तरुण, लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं हे आजारी पडत आहेत। इथे लाईटची व्यवस्था नाही। अशा ग्रामपंचायतीकडे यांच्या भरपूर समस्या यांनी सांगितलेल्या आहेत। येणारा लोकप्रतिनिधी, आमदारकीचा लोकप्रतिनिधी असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, येणारा लोकप्रतिनिधी येतो आणि यांना आश्वासन देतो आणि निघून जातो, पण यांच्या आश्वासनाची पूर्तता करत नाहीत। म्हणून या सर्वांनी ठरवलंय की आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे। त्यामुळे या बहिष्कारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून अमोल आवळे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आज आम्ही यांच्यासोबत उपस्थित आहोत। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जे आम्ही ह्या गावात वाठार स्टेशन येथे 40 वर्षे झाले आम्ही राहतो। या ठिकाणी आमच्यातल्या लोकांना राहण्यासाठी जागा नाही। आमच्या महिलांसाठी उघड्यावर शौचालयाला बसते, त्यांना शौचालयाची सोय करून द्यावी। आज जो प्रकल्प वाठार स्टेशन या ठिकाणी 8 कोटीचा प्रकल्प जो पाण्याचा मंजूर झालेला आहे, त्या पाण्याचा वेळेवर आम्हाला पाणी पुरवठा नाही। आमच्या काही लोकांना त्यांच्या पाण्याचं वीज न कनेक्शन पण नाही। ती लोक गोपाळ समाजाचे असो, गोसावी समाजाचे असू दे, त्यांना पाणी रोज विकत घ्यायला लागतं। तर आमच्या आया बहिणींना उघड्यावर शौचालयाला बसायला लागतं, राहण्यासाठी जागा नाही। 40 वर्ष झाले नसते यांची आश्वासन आहे की आम्ही ही जागा देऊ, ती जागा देऊ, पण कुठलीही जागा आम्हाला उपलब्ध यांनी करून दिलेली नाही ती। तरी आमची एवढीच मागणी आहे की आमच्या पहिल्या महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्हाला जागा यांनी मिळवून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी घरकुल हे आम्हाला बांधून वीज कनेक्शन, पाणी कनेक्शन पूर्ण त्यांच्या स्वखर्चाने बांधून देणार असेल तर आम्ही त्यांना मतदान करून, अन्यथा मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे। त्या भटक्या समाजामध्ये गोसाई, गोपाळ, भुईरपे हाय तेवढे लोक, आमची एकच मागणी आहे, आम्हाला एवढं पाणी नाही, घरदार सोय नाही, एक कचरा कुंडी घाण, आमची भिनभिकारची लई व्यवस्था आहे, आमची सोय कोण करत नाही। असं मतदान आला काय आला तेवढं पुरतं, तेवढं आम्हाला सण देतात, परत आमच्याकडे कोण बघत नाही। आमची अशी परिस्थिती आहे की आमची बाळ गोपाळची आणि भंगारवाळीची आमची लई व्यवस्था आहे। असं आम्हाला काय आमचं काहीतरी करावं तसं कोणची इच्छा नाही। कमीत कमी 30-40 वर्ष 50 वर्ष होत आलंय, आमच्याकडे लक्ष देत नाही, आमच्याकडून बघत नाही। आमची पोरं बाय आजारी पडतात घाणीमध्ये, आमच्या बायकामाचं सोसायटीचे वसन नाही, पाणीचं विकत पाणी पितो आम्ही, 50 वर्ष झाली विकत पाणी पितो, आमची कोण सोय करत नाही। आमची मागणी आम्ही पुरा करायच्या, पुन्हा आम्ही बाळ गोपाळ मतदान देणार नाही कोणाला।